एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. विशेष समितीनं सिरमच्या लसीची शिफारस केली आहे. येत्या आठवड्याभरामध्ये प्रत्यक्ष लसीकरणाला सुद्धा सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये सिरमसह इतर 2-3 कंपन्यांच्या लसींना मान्यता मिळेल अशी माहिती CSIRचे महासंचालक डॉक्टर शेखर मांडे यांनी एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत दिली आहे. कोणत्याही लसीसंदर्भात भीती बाळगण्याची गरज नाही असंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान लस आली तरी लगेच कोरोनाचं संकट संपणार नसल्यानं काळजी घेत राहणं आवश्यक असल्याचं सुद्धा शेखर मांडे यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितलंय. नवीन वर्षाची सुरुवात होते आणि नवीन वर्षाच्या या पहिल्याच दिवशी लसीकरणासंदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. लवकरच सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीला मान्यता मिळू शकते, कारण तशा पद्धतीची शिफारस स्पेशल एक्सपर्ट कमिटीनं केलेली आहे आणि त्याच्या संदर्भातला अधिकृत निर्णय जो आहे तो कुठल्याही क्षणी होऊ शकतो. याच संदर्भात बोलण्यासाठी CSIRचे महासंचालक डॉक्टर शेखर मांडे आत्ता माझ्यासोबत आहेत. सर, नवीन वर्षाची सुरुवात होतानाच आपल्याला लसीकरणाच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट मिळते. लवकरच अधिकृत घोषणासुद्धा होईल. कसं बघता तुम्ही या सगळ्या घटनेकडं आणि आत्तापर्यंतची आपली जी परिस्थिती आहे कोरोनाच्या संदर्भातली, त्या पार्श्वभूमीवरती आपण किती तयार आहोत लसीकरणाच्या या कार्यक्रमात? असं आहे की आम्हाला पण जी खबर मिळते ती TV आणि एक न्यूजपेपरच्या मार्फतच मिळते आहे की अजून मान्यता मिळायला ते बघतायत, वाट बघतायत. आज उद्यामध्ये मिळेल अशी लोकांना हे आहे की आज उद्यामध्ये मिळण्याची शक्यता आहे. पण लसीकरण झालं तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण या लसीला इंग्लंडमध्ये पण मान्यता मिळालेली आहे ॲस्ट्राझेनेकाला, आणि तसंच फायझर आणि मॉडर्नाच्या लसींना पण अमेरिका, कॅनडा, इंग्लंडमध्ये वगैरे पण मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ॲटलिस्ट 2-3 लसींना मान्यता मिळेल अशी शक्यता आपल्याला वाटते आहे येत्या काही दिवसांमध्ये. आणि लसीकरण झाल्यानंतर बऱ्यापैकी प्रेशर आपलं कमी होईल. रोग दूर होईल असं नाही, कारण रोग आपल्याबरोबर राहणार आहे अजून बरेच काही महिने. आणि त्याच्याकरता लसीकरण केल्यानंतर सुद्धा लोकांनी मास्क नियमित रूपाने वापरावे अशी आपण लोकांना अपील करणार आहोत. 3 स्पर्धक आहेत लसीकरणाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये. तुम्ही कशा पद्धतीनं त्यांची स्ट्रॉंग पॉईंट्स किंवा हे बघता की कशा पद्धतीनं? असं आहे की 3-4 स्पर्धक आहेत. तुम्ही जे म्हणाला तसं फायझरची जी लस आहे ती mRNA बेस्ड आहे, फायझर आणि मॉडर्नाची. फायझरच्या लसीला -70 डिग्रीवर ठेवावं लागतं. मॉडर्नाच्या याला ते म्हणतात की 6 महिन्यापर्यंत -20वर ठेवू शकतो, पण 1 महिनाभर 2 ते 8 डिग्रीजमध्ये पण त्याला ठेवू शकतो मॉडर्नाच्या लसीला. दोन्ही mRNA बेस्ड आहेत. फायझरनी ऑलरेडी आपली ॲप्लिकेशन जी आहे ती भारतामध्ये फाईल केलेली आहे ड्रग कंट्रोलरच्या समोर. त्यामुळे फायझरच्या लसीला लोक लक्ष देतील असं वाटतंय लवकरात लवकर. ह्या 2 बाहेरच्या झाल्या. मॉडर्न अजून भारतात आलेली नाही आहे. नंतर ॲस्ट्राझेनेका, ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिट्यूटची जी लस आहे ती चिंपॅन्झी ॲडिनोव्हायरसवर स्पाईक प्रोटीन लावलेली ती लस आहे, आणि त्या लसीचं पण खूप परीक्षण केलं जाते खूप बारकाईनी. आणि त्याचंच आपण वाचतोय सध्या पेपरांमध्ये किंवा TV वर बघतोय की त्याला सब्जेक्ट एक्सपर्ट ग्रुपने रिकमेंड केलं आहे की याला मान्यता मिळू शकते म्हणून. तर त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे लवकरात लवकर. भारत बायोटेकची जी आहे ती अटेन्युएटेड व्हायरस जी आपण म्हणतो की जी व्हायरस असते त्याला आपण त्याची शक्ती कमी करून टाकली तर ती अशी देता येते. आणि भारत बायोटेक पण कसं वाचण्यात आलं आहे की त्यांनी पण ड्रग कंट्रोलला अप्रोच केलं आहे की त्यांना पण मान्यता मिळावी म्हणून. तसंच झायडस कॅडिलाची जी लस आहे ते DNA बेस्ड आहे आणि ते स्किनच्या पॅचनी ते डिलिव्हर करतात. आणि त्यांची फेज 3 म्हणजे 3ऱ्या टप्प्याची सुरू झाली आहे सध्या. तर त्यामुळे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लसी आहेत ज्यांच्याबद्दल बऱ्यापैकी चर्चा चालली आहे. आणि या सगळ्या लसींना जर त्यांचे परिणाम जर चांगले असतील तर कधी ना कधी त्यांना मान्यता मिळेलच येत्या काही 1-2-3 महिन्यात. आता जी चर्चा सुरू आहे ती इमर्जन्सी अप्रुव्हलसाठीची चर्चा सुरू आहे. तर ते म्हणजे नेमकं काय असतं इमर्जन्सी अप्रुव्हल, आणि मग सर्वसामान्यांना जेव्हा ती प्रक्रिया सुरू होईल त्याच्यामध्ये किती अंतर असतं? इमर्जन्सी अप्रुव्हल पण याच्याकरता म्हणतो आहोत की याची स्केल एवढी मोठी आहे या रोगाची की एवढे सगळे लोक त्याच्यामध्ये त्यात मृत्यू पावत आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला लवकरात लवकर जर काही आपल्याला कुठे थोडासा एक आपल्याला किरण दिसला आशेचा तर आपण त्या किरणाला पण धरणार आहोत. आणि म्हणून याला आपण लवकरात लवकर याला आपण मान्यता देण्याची आपण त्याला प्रयत्न करतो आहोत या लसीचा. तर त्याला इमर्जन्सी अप्रुव्हल म्हणतो. जनरली रिस्ट्रिक्टेड इमर्जन्सी अप्रुव्हल जे असतात ते वेगळे असतात. आपण जसं पाहिलं होतं की रेमडेसिवीर नावाचं औषधाला रिस्ट्रिक्टेड इमर्जन्सी अप्रुव्हल मिळालं होतं. ते फेज 3मध्ये रिझल्ट थोडे बरे मिळाले होते म्हणून त्याला रिस्ट्रिक्टेड अप्रुव्हल दिलं होतं. फक्त जे पेशंट्स खूप गंभीर
यांनी हे झाले त्यांच्याकरता. पण लस आपण बहुतेक लोकांना देणार आहोत आणि गव्हर्नमेंटच्या प्रायोरिटीज ठरलेल्या आहेत याच्यामध्ये, की सरकारने म्हटलं आहे की जे हेल्थकेअर वर्कर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांना पहिली प्रायोरिटी मिळेल आहे. जे लोक खूप समाजात येऊन पुढे इतर लोकांबरोबर काम करतात, पोलीस आहेत, सेनेचे लोक आहेत वगैरे सगळे, त्या लोकांना पण प्रायोरिटी मी ठेवणार आहेत. ज्या लोकांचं वय 50 वर्षापेक्षा जास्ती आहे आणि ज्यांना आपण कोमॉर्बिडिटीज म्हणतो, की ज्यांना की हार्टचा काही प्रॉब्लेम आहे किंवा डायबिटीस आहे वगैरे, त्या लोकांना पण. तर अशा गव्हर्नमेंटच्या प्रायोरिटीज ठरलेल्या आहेत याच्यामध्ये काय ते. सर, जगभरामध्ये अनेक देशामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम जो आहे तो ऑलरेडी सुरू झालेला आहे. लाखोंच्या संख्येमध्ये लसीकरण जे आहे ते झालेलं आहे. आता भारतामध्ये जेव्हा हा टप्पा सुरू होईल तेव्हा आपण जे थोडंफार मागे राहिलेलो आहोत, तर तो किती वेगाने आपण भरून काढू शकू लसीकरणाचा? असं आहे की मागे राहिलो तसं म्हणणं काही योग्य राहणार नाही, कारण बाकी देशांमध्ये पण 15 दिवसापूर्वीच काम सुरू झालं आहे आणि एवढं 8-10 दिवसांचं मागे पुढे सगळ्याच देशांमध्ये होतं. आणि आपल्या इथे पण सिरम इन्स्टिट्यूटच्या ट्रायल्स चांगले चालले होते, भारत बायोटेकचे पण ट्रायल्स चांगले चालले आहेत. त्यामुळे तो तेवढा फरक सगळ्या देशांमध्ये येणारच, की अमेरिकेने सगळ्यात पहिले फायझरला मान्यता दिली आणि नंतर मग इंग्लंडने आत्ता 2-4 दिवसापूर्वी ऑक्सफर्डच्या ॲस्ट्राझेनेकाला मान्यता दिली आणि आपल्या इथे पण सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने पाहिलेलं आहे. त्यामुळे याचं काही असं फार मागे पुढे असं काही एवढं हे नाही. पण एका अर्थानं मेक इन इंडिया हे साकार होताना दिसते तुम्हाला? म्हणजे थोडंसं हे पॉलिटिकल स्टेटमेंट होईल, पण म्हणजे जगभरातल्या अनेक देशांमध्ये त्यांचे स्थानिक जे प्रोडक्ट्स आहेत ते अप्रुव्हल झालेले नाही आहेत, फायझर वगैरे सोडता अमेरिकेचं होतं. तर या ठिकाणी आपल्या भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जी लस ऑलरेडी तिचं प्रोडक्शन सुरू आहे तिला पहिल्यांदा मान्यता मिळते, हे जास्त आशादायक आहे. हे आपल्याकरता खूपच चांगली बातमी आहे की आपल्या देशात ज्या लसी तयार होत आहेत की सिरम इन्स्टिट्यूटने सुरुवातीपासूनच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राझेनेकाशी कोलॅबरेशन करून त्याचं 3ऱ्या टप्प्याचं काम इथे सुरू केलं होतं. तसंच भारत बायोटेकने आपली स्वतःची लस सुरू केली होती इथे आणि हे आपल्या खूप गौरवास्पद गोष्टी आपल्या देशामध्ये झाल्या आहेत. पण बाकी देशांमध्ये पण झालं की जसं तुम्ही म्हटलं की इंग्लंडमध्ये ऑक्सफर्डच्या वॅक्सिनला मान्यता मिळाली, फायझरची अमेरिकेत मिळाली, तसंच चीनमध्ये पण 2 दिवसापूर्वी कॅन्सिनो त्यांची जी कंपनी आहे त्याला पण त्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी चालल्या आहेत, पण त्या लवकरच जगभर पसरतील अशी आपल्याला आशा करूया. सामान्यांच्या दृष्टीनं ही लस येणं हे म्हणजे त्याचा अर्थ काय नेमका? कारण आपल्याला एकीकडे असं पण सांगितलं जात होतं की आपल्याला कोरोनासोबत राहायला आता शिकायचं आहे. म्हणजे अनेक रोग जे आहेत ते वॅक्सिन आल्यानंतर सुद्धा आपल्या आजूबाजूला आहेत. तर या सगळ्या याचा अर्थ काय नेमका, की लस आल्यानंतर सुद्धा आपण किती काळजी घ्यायची आहे आणि कसं राहायचं आहे नेमकं कोरोनासोबत? असं आहे की लसींमध्ये बऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात की पूर्णपणे निर्मूलन होईलच का लसीमुळे कोरोनाचं आपल्याला माहिती नाही आहे. जसं देवीचं झालं होतं 1970-74 देवीची सगळ्यात लास्ट केस आपल्यासमोर आली होती, पण त्या लसीमुळे पूर्ण देवीचा आपण त्याचा नाश करू शकलो होतो. त्याच्यानंतर देवी कोणाला झालेली नाही आहे. पण कोरोनाचं तसं होईलच का आजच्या दिवशी आपल्याला माहिती नाही आहे आणि म्हणूनच लोकांना सांगितलं जातं आहे की लसीकरण झाल्यानंतर सुद्धा लोकांनी सावधानी निश्चित रूपाने बाळगावी. कशा पद्धतीची, म्हणजे काय काय काळजी घ्यावी? काळजी म्हणजे आपण जे म्हणत आलो आतापर्यंत तेच की इतर लोकांपेक्षा थोडी दुरी ठेवावी, मास्क वापरावा, नियमित रूपाने हात साबुनी धुत राहावे. या काळजी आपण ज्या लोकांना सांगत आहोत की क्राऊडेड जागी राहू नये, बंद जागेपेक्षा रिकाम्या खुल्या जागी राहावं, या सगळ्या आपण लोकांना सांगत आलो आहोत. त्याच काळज्या नियमित रूपाने पाळाव्यात. इकडे लस येत असतानाच नव्या स्ट्रेनची सुद्धा थोडीशी एक भीती आहे. तो किती प्रभावी आहे, किती प्राणघातक आहे, याची एक धास्ती सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तुम्हाला किती मोठं हे आव्हान वाटतंय आणि लसी ज्या आहेत आपल्या येत आहेत त्या या स्ट्रेनवरती सुद्धा परिणामकारक आहेत का? हो, आजच्या दिवशी तर हे मानायला हरकत नाही की म्युटेशन जे झाले आहेत, आपण जे म्हणतो की इंग्लंडमधनं जो म्युटंट आला आहे त्याच्यामध्ये 17 म्युटेशन झालेले आहेत. पण लस त्याच्यावर काम करेल असं आपल्याला वाटतंय सध्या, की म्हणजे की त्याच्यावर लसीवर काही फार परिणाम होणार नाही असं आत्ता तरी वाटतंय. पण वैज्ञानिक दृष्टीने एकदा काम केल्यानंतरच आपल्या लक्षात येईल की काय आहे म्हणून. थोडंसं सोप्या भाषेत आम्हाला समजून घ्यायला आवडेल की हे म्युटेशन जे आहे ते प्रत्येकच व्हायरसच्या बाबतीत होत असतं, म्हणजे जेव्हा जेव्हा एखादा नवीन व्हायरस येतो तेव्हा हे म्युटेशन होतच? हो, की म्युटेशन होणं एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. कोणत्याही जैविक गोष्टीमध्ये म्युटेशन्स होतातच. वनस्पती असो, प्राणी असो, मनुष्य असो, तसंच व्हायरसमध्ये पण म्युटेशन होतं. आणि जेणेकरून व्हायरस आणि माणसामध्ये एक प्रकारचं युद्ध चालू आहे की व्हायरस आपल्या शरीरामध्ये येऊन आपल्या शरीरामध्ये राहायची व्यवस्था बघते आहे आणि आपण त्या व्हायरसच्या वी आर ट्राईंग टू गेट रीड ऑफ द व्हायरस, आणि त्यामुळे एक प्रकारचं युद्ध चाललं आहे.
आणि त्यामुळे दोघांमध्ये मग ते म्युटेशनचं प्रेशर येतं आणि जो म्युटंट चांगला सर्वाईव्ह होतो आणि मग तो पुढे आपण त्याला म्हणतो की तो मग पसरतो पुढे. त्यामुळे म्युटेशन येणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, सगळ्याच व्हायरसेसमध्ये येतात. जसं म्युटेशनचा धोका भविष्यात पण राहतो. हो, म्हणजे की जसं इन्फ्लुएन्झा व्हायरसमध्ये आपण पाहतो की दरवर्षी एक नवीन इन्फ्लुएन्झा व्हायरसचा नवीन स्ट्रेन येतो आहे, किंवा जसं आपण HIV मध्ये पण पाहिलं होतं की ड्रग प्रेशरमुळे HIV मध्ये पण काही म्युटेशन्स आले होते. त्यामुळे म्युटेशन्स येणारच व्हायरसमध्ये आणि आपण त्याच्याकरता आपण फक्त तयारी ठेवावी आपल्या बाजूने. कोरोनाचा धोका साधारण आपल्याकडे मार्चपर्यंत सुरू झाला आणि आता वर्षाच्या अखेरीस आपल्याकडं लसी संदर्भातले आशादायक चित्र दिसते. याच्या आधीचा जर इतिहास बघितला तर ही इतक्या वेगात बनलेली लस तुम्हाला एका वैज्ञानिक आपल्या प्रगतीची हे वाटते? म्हणजे हा आपल्या वैज्ञानिक प्रगतीचा एक ठाम पुरावा आहे की भारतातली पहिली केस आपण 30 जानेवारी 2020 मध्ये रिपोर्ट केली होती आणि तेव्हापासून एवढ्या कमी वेळात आपल्या देशातले सगळे वैज्ञानिक लोकांनी एकत्र उभे राहून जी कामं केली आहेत ती खूपच गौरवास्पद आहेत. की नवीन डायग्नॉस्टिक्स आपल्या लोकांमध्ये देशांनी केले, व्हायरसचे जिनोम सिक्वेन्सेस केले, व्हेंटिलेटर्स तयार केले आणि याच्यात लस तयार करतायत, हे खूपच गौरवास्पद आहे आणि मला वाटतं की सगळ्या भारतीय नागरिकांना आपल्या वैज्ञानिकांचा खूप गौरव वाटावा. बिल गेट्स सारख्या व्यक्तींनी एक असं विधान केलेलं होतं की 2021 हे सुद्धा एक चॅलेंजिंग इयर असेल, म्हणजे आपण लगेचच रिलॅक्स होण्याची गरज नाही आहे. तर या अशा विधानांकडे तुम्ही कसं बघताय? किती आव्हान असेल पुढच्या वर्षात? त्यांनी म्हटलं ते अगदी बरोबर आहे, कारण आत्ता आपल्यासमोर लस आली आहे आणि आपण सगळे आशा करून बसलो की लस आली म्हणजे की एक काहीतरी जादूनी आपण कोरोनाला दूर करू. अशी जादू काही होत नाही आणि त्यामुळे आपल्याला मास्क वगैरे लावणं खूप आवश्यक आहे आणि चॅलेंजिंग तर आहेच 2021, पण काही महिन्यांमध्ये आपल्यासमोर थोडं पिक्चर जे आहे ते उभं राहायला सुरुवात होईल. त्यानंतर आपल्याला कळेल की आपण किती यशस्वी आहोत याच्यावर मात करण्यामध्ये. CSIRचे महासंचालक म्हणून तुम्ही देशातल्या एका महत्त्वाच्या वैज्ञानिक संस्थेचे प्रमुख म्हणून काम बघताय. या संपूर्ण काळामध्ये काय काय नवीन प्रकल्प तुम्हाला हाताळायला मिळाले आणि भविष्यातली दिशा काय असते? तर CSIR आणि पूर्ण भारतातले वैज्ञानिक सगळ्या लोकांनी मिळून जे काम केलं आहे, आज मी जसं म्हटलं ते खूपच चांगलं काम केलं आहे या पूर्ण काळामध्ये. की जसं की आपण एक CRISPR-Cas बेस नावाची जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानी आपण एक फेलुदा नावाची टेस्ट किट आपण समोर आणली डायग्नॉस्टिक. ही फारच सुंदर टेस्ट किट आहे आणि खूपच चांगलं इनोव्हेशन आहे. तसंच आपण व्हेंटिलेटर्स तयार केले. स्वस्थवायू नावाचं एक व्हेंटिलेटर आहे, ते आमच्या बंगलोरच्या संस्थेने तयार केलं होतं. तसंच आपण एक इमर्जन्सी हॉस्पिटल्स आपण तयार केले की आपल्यासमोर पूर्वी एवढी क्षमता नव्हती की कुठेही जर हॉस्पिटलचे बेड्स कमी पडायला लागल्या तर आपण 5 दिवसात जाऊन एक हॉस्पिटल ते उभं करू शकतो. असं आपली रुरकी आणि चेन्नईच्या लॅब्स आहेत त्या लोकांनी केलं. तर अशा बऱ्याच गोष्टी CSIRने केल्या, आपल्या बऱ्याच गोष्टी आपल्या भारतातल्या वैज्ञानिकांनी केल्या आणि हे मला वाटतं की खूप चांगलं झालं की सगळे वैज्ञानिक एकत्र येऊन त्यांनी आपले जे खाजगी कंपन्या आहेत त्यांच्याबरोबर पण काम केलं. की एक आपलं क्रिटिसिझम आपलं असायचं की आपले वैज्ञानिक आणि खाजगी कंपन्या एकत्र काम करत नाहीत आणि तो खूप मोठा बदलाव आपल्याला दिसून आला गेल्या वर्षभरात की तो आता की आपल्याला म्हणजे असा शाप दिल्यासारखा वाटत नाही. तर ते खूप चांगलं झालं आहे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या घडल्या आहेत या एका वर्षात त्या खूप चांगल्या घडल्या आहेत वैज्ञानिक जगतामध्ये. शेवटचा प्रश्न विचारतो. काही लसींच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये धास्तीसुद्धा पसरवली जाते किंवा वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर एक वैज्ञानिक वर्तुळातले व्यक्तिमत्व म्हणून तुम्ही काय सांगाल लोकांना की या लसीच्या संदर्भात काही भीती वगैरे काही अशा पद्धतीने कुठलीही बाळगण्याची गरज नाही, बिनधास्तपणे ती घेतली जावी? सगळ्या लसी ज्या पहिल्या टप्प्यातनं बाहेर आल्या आहेत, पहिल्या टप्प्याचा मुख्य उद्देश हाच असतो की याची सेफ्टी काय आहे आणि पहिल्या टप्प्यानं ज्या बाहेर आल्या आहेत त्यामुळे लोकांनी अजिबात भीती बाळगू नये कोणत्याच लसीबद्दल. आणि एखादा जर ॲडव्हर्स इव्हेंट झाला असेल तर वैज्ञानिक ताबडतोब त्याचा उपयोग थांबवतात त्या लसीचा 3ऱ्या टप्प्यामध्ये आल्यानंतर. जसं की आपण पाहिलं होतं की ऑक्सफर्डनी पण मध्ये थांबवली होती त्यांची 3ऱ्या टप्प्यावरची जे, आणि तसंच फायझरनी पण थांबवली होती. आणि मग त्याचा आपण अभ्यास करतो आणि बघतो की खरोखर या लसीमुळे तो गैरपरिणाम आला आहे का नाही. आणि तेव्हा लक्षात येतं नंतर की या लसीमुळे नव्हता, दुसऱ्या की कशामुळे तो गैरपरिणाम झाला होता. त्यामुळे लोकांनी अजिबात भीती बाळगू नये कोणत्याच लसीबद्दल. CSIRचे महासंचालक डॉक्टर शेखर मांडे आणि लसीकरणाच्या संदर्भात भारताची नेमकी तयारी काय आहे आणि काय काय त्याच्या संदर्भातले सगळे पैलू आहेत हे त्यांनी आपल्याशी बोलताना सविस्तरपणे स्पष्ट केलेले आहेत. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.